अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना अखेर जाहीर केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे 100% फिक्स झालं. पण ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही. कारण 5 कडक नियमात जे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार. आणि जे शेतकरी या 5 नियमात बसणार नाहीत त्यांची कर्जमाफी अजिबात होणार नाही. कर्जमाफीची घोषणा होताच प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडला होता, माझं कर्जमाफ होणार का? पण लक्षात घ्या, प्रत्येकाचं कर्जमाफ होणार नाही. 5 असे नियम लावले आहेत. 5 नियमांची अशी चाळणी लावली आहे की ज्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना तर कर्ज मिळणारच नाही. पण जे लोक बँकेत जाऊन हे काम करणार नाहीत हे शेतकरी पात्र असूनही अपात्र होऊ शकतात. तसेच कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ही अर्जंट सूचना दिलेली आहे. पहा, पैशांचे वितरण जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. पण जे शेतकरी हे 5 नियम पाळतील आणि एक काम लवकरात लवकर बँकेत जाऊन करतील त्यांचे पैसे त्या ठिकाणी माफ होणार आहेत. मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कर्जमाफीची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. पहिली गोष्ट, आज आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार नाही. तसेच कर्जमाफीची तारीख नेमकी काय आहे, म्हणजे कोणत्या तारखेला आधीचे कर्ज माफ होणार आणि कोणत्या तारखेला आधीचे कर्ज माफ होणार नाही. कोणते शेतकरी पात्र आहेत, उत्पन्नाची शेतीची नेमकी अट त्यांच्यासाठी काय घातली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट ही की बँकेत जाऊन नेमकं तुम्हाला एक काम पूर्ण करायचं आहे की ज्यामुळे तुमची कर्जमाफी निश्चित होईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी ही अजिबात होणार नाही अशी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पहा हा व्हिडिओ. जर पाहिला तर तुम्हाला बँकेत चक्रा मारण्याची गरज नाहीये. कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरण्याची गरज आहे. एकाच वेळी तुमची कर्जमाफी 100% होण्यासाठीची माहिती याच्यात दिली जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धात सोडू नका, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कालचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नव्हता, तर तुमच्या आमच्या आयुष्यातला एक मोठा वळणबिंदू ठरला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी योजना जाहीर केली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, माझं कर्जमाफ होणार का? पण थांबा, तुम्ही जर असं समजत असाल की सरसकट सगळ्यांना 2 लाख मिळणार आहेत तर तुम्ही मोठ्या धोक्यात आहात. कारण 5 असे कडक नियम आहेत ज्यामुळे पात्र असूनही हजारो शेतकरी या यादीतून बाहेर फेकले जाणार आहेत. काल विधानसभेत जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा अजितदादांच्या जागी फडणवीस साहेब उभे राहिले आणि त्यांनी एक घोषणा करायला सुरुवात केली. पण जेव्हा कर्जमाफी हा शब्द उच्चारला गेला तेव्हा सभागृहात शांतता पसरली. ही योजना म्हणजे महाराष्ट्राच्या बळीराजासाठी एक संजीवनी आहे असं सांगितलं गेलं. पण तुम्हाला वाटतंय का की सरसकट सगळ्यांचे सातबारे कोरे होणार? अजिबात नाही. शेतकरी मित्रांनो, कर्ज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बँकेचे लाल पासबुक येतं. पण तुमचं कर्ज नेमकं कोणत्या गटात मोडतं हे समजणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपण बँकेतून शेतीसाठी पैसे घेतो, कधी विहिरीसाठी घेतो, कधी ट्रॅक्टरसाठी तर कधी पिकासाठी. आता सरकारने यामध्ये एक फिल्टर लावला आहे. जर तुमचं कर्ज या विशेष व्याख्येत बसत नसेल तर बँक तुम्हाला दारातही उभे करणार नाही. बँकेत गेल्यावर मॅनेजर तुम्हाला विचारतो, भाऊ तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की टर्म लोन? आता इथेच खरी गोम आहे. जर तुम्ही विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी किंवा मोठ्यासाठी कर्ज घेतलं असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित पाहावी लागेल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आणि कोणते जिल्हे कर्जमाफीतून वगळले जाणार हा महत्त्वाचा मुद्दा इथे येतोय. त्यानंतर आपण पाहतोय की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आणि कोणत्या बँकेची होणार नाही. अनेकांना वाटतंय की ही योजना फक्त काही ठराविक जिल्ह्यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो की मराठवाडा, प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्याला बँकेच्या वाऱ्या करतोय. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात एका विशिष्ट समितीचा उल्लेख केला आहे. या समितीनं असं काही निकष लावलेत की काही जिल्ह्यातील 70% शेतकरी यातून बाद होऊ शकतात. पण ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून आहात यापेक्षा तुमची बँक कोणती आहे हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक यातील फरकामुळे तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की ज्यामुळे 90% शेतकरी अपात्र होऊ शकतात, याला आपण तारखेचा सापळा म्हणूया. भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना वारंवार एक तारीख उच्चारली. आता ती तारीख होती 30 सप्टेंबर 2025 या तारखेचा. कर्जमाफीचा काय संबंध आहे हे बऱ्याचदा शेतकऱ्याला समजलं नाही, पण ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेघ आहे. या तारखेला होती कर्जमाफी. गंमत आहे, मग या तारखेचा कर्जमाफीचा काय संबंध? तुमची कर्जमाफी होणार की राहणार हेही तारीख ठरवणार. आता आपण वळूया त्या सर्वात मोठ्या मुद्द्याकडे, ज्याला शेतकऱ्यांसाठी तारखेचा सापळा म्हणतो. मुख्यमंत्र्यांनी भाषणात वारंवार एक तारीख उच्चारली, 30 सप्टेंबर 2025. ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेघ आहे. जर तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025च्या एका दिवसाने सुद्धा इकडे तिकडे झालं तर 2 लाख विसरा. नियम असा सांगतो की 30 सप्टेंबर 2018 रोजी तुमचं कर्ज हे थकीत असायला हवं. आता थकीत म्हणजे काय? तर तुम्ही कर्ज घेतल्यानंतर 12 महिने पूर्ण झाले असूनही तुम्ही ते भरलेलं नसावं. पण ज्यांनी 1 ऑक्टोबर 2005 नंतर कर्ज घेतले त्यांचं काय? त्यांच्यासाठी तर मोठा धोका निर्माण झाला आहे. समजा तुम्ही दिवाळीला किंवा गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये कर्ज उचललं असेल, तर ती सप्टेंबर 2025ला तुमचे 12 महिने पूर्ण होत नाहीत. याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या तुमचं कर्ज थकीत होत नाही. मग अशा शेतकऱ्यांना काय मिळणार? त्यांच्यासाठी सरकारने 50,000चे एक वेगळे गाजर दाखवले, पण ते मिळवणं ही तितकंच अवघड आहे. आता हे झाले तांत्रिक मुद्दे, पण आता नियम महत्त्वाचे आहेत. तुम्ही या मुद्द्यात जरी बसलात, पण नियमात तुम्ही बसणे गरजेचे आहे. आणि त्या नियमात जर बसले नाही तर कर्जमाफी अजिबात होणार नाही. आता आपण त्या 5 नियमांकडे वळूया, ज्याने सध्या सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. सरकार म्हणतंय की आम्ही कर्जमाफी देऊ, पण सगळ्यांना नाही. तुम्ही शेतकरी आहात, पण तुमच्या घरात कोणी या पदावर असेल तर तुमची कर्जमाफी रद्द. नियम 1. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. नियम 2. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे नसावेत. नियम 3. माजी मंत्री, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या योजनेतून बाहेर आहेत. पण चौथा नियम असा आहे जो सामान्य शेतकऱ्याला सुद्धा नसणार आहे. तो आहे इतर उत्पन्नाचा नियम. जर तुमच्या शेती व्यतिरिक्त इतर काही मोठे उत्पन्न असेल आणि ते बँकेच्या रेकॉर्डवर असेल, तर तुमचं नाव पात्र यादीतून कमी होऊ शकतं. आणि 5वा नियम तर थेट तुमच्या सातबाराच्या वरच्या क्षेत्राशी संबंधित आहे. ज्या शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून बँकेचे हप्ते वेळेवर भरलेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान आहे. पण कोकणातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हे आव्हान आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 मिळतील खरे, पण त्यासाठी गेल्या 3 वर्षांचा इतिहास तपासला जाणार आहे. जर तुम्ही गेल्या 3 वर्षांपैकी एकाही वर्षी हप्ता चुकला असाल तर तुम्ही मातीला पात्र ठराल. प्रोत्साहन. मला हे वाचून अनेक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पण एक अशी बँक आहे जिथे व्यवहार करणाऱ्यांना यातील 1 रुपयाही मिळणार नाही. कोणती आहे ती बँक? आता हा व्हिडिओ अशा वळणावर आलाय जिथे तुमचं खरं काम सुरू होतं. तुम्ही पात्र आहात. तुमचं कर्ज 30 सप्टेंबरच्या आधीच आहे, तरीही तुमचे 2 लाख रुपये वाऱ्यावर जाऊ शकतात. सरकारने बटन दाबलं तरी पैसे तुमच्या खात्यात का येणार नाहीत? कारण तुमच्या पासबुकमध्ये ही एक चूक दडली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आधार देणे. तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं वेगळं आणि ती असणं वेगळं. जर तुमचं खातं नंबर वापरला लिंक नसेल तर सरकारच्या तिजोरीतून निघालेले पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी परत जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची तारीख चेक करणे. पासबुकवरची नेमकी कोणती तारीख महत्त्वाची आहे? बऱ्याचदा आपण कर्ज रिन्यू करतो, जुने कर्ज भरतो आणि त्याच दिवशी नवीन काढतो. या प्रक्रियेत तुमची तारीख जर ती सप्टेंबरच्या निकषात बसली नाही तर तुम्हाला पात्र असूनही लाभ मिळणार नाही. ही सर्व प्रक्रिया कधी सुरू होणार? मुख्यमंत्र्यांनी 2027च्या अर्थसंकल्पाचा उल्लेख केलाय. याचा अर्थ अंमलबजावणीला वेळ लागणार आहे. पण ही तारीख येईपर्यंत जर तुम्ही व्याजाचे पैसे भरले नाहीत
तर तुमचं कर्ज 2 लाखांच्या वर जाईल. मग काय होणार? नियम सांगतो की फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज माफी मिळेल. वरचे पैसे तुम्हालाच भरावे लागतील. जर तुम्ही ते भरले नाहीत तर पूर्ण 2 लाख सुद्धा धोक्यात येऊ शकतात. शेवटचा आणि सर्वात मोठा इशारा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेलं नाही, त्यांच्यासाठी उद्याची सकाळ शेवटची संधी ठरू शकते. शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी म्हणजे मोठी संधी आहे, पण ती अटींच्या जाळ्यात अडकलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना तुम्हाला कर्जमुक्त करू शकते, पण त्यासाठी तुम्हाला जागृत राहावं लागेल. तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे की नाही हे घर बसल्या मोबाईलवर चेक करायचं असेल तर काय करावं लागेल? उद्याच्या उद्या आपल्या जवळच्या बँकेत जा, तुमचं पासबुक अपडेट करा, आधार लिंक आहे का ते पहा, आणि मुख्य म्हणजे 30 सप्टेंबर 2018ची तुमची स्थिती काय आहे हे बँकेकडून लेखी घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या योजनेचे तांत्रिक नियम ऐकले, पण एक शेतकरी पुत्र म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी मनापासून सांगायच्या आहेत. सरकार घोषणा करतं, GR निघतो, पण प्रत्यक्ष पैसा आपल्या खात्यात येईपर्यंत अनेक जण अपात्र ठरवले जातात. का? कारण आपण फक्त बातम्या ऐकतो, पण प्रत्यक्ष कृती करायला उशीर होतो. आता नीट लक्ष देऊ नये का? तुम्हाला पुढच्या 2 दिवसात काय करायचं आहे? पहिली महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या उद्या तुमचं बँक पासबुक घेऊन बँकेत जा. तिथे गेल्यावर फक्त लाईनमध्ये उभे राहू नका, तर मॅनेजरला विचारा की माझं खातं ॲग्रिकल्चर लिंक आहे का? अनेक शेतकऱ्यांचं आधार लिंक असतं पण सेटिंग नसतं. तुमचं सेटिंग नसेल तर सरकारनं कितीही बटन दाबलं तरी तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातील किंवा परत जातील. ही चूक करू नका. दुसरी गोष्ट, ज्यांच्या कर्जाची रक्कम 2 लाखांच्या वर आहे त्यांनी गाफील राहू नका. सरकार फक्त 2 लाख भरणार आहे. वरचे 10-20 हजार जे काय असतील ते तुम्हाला भरावे लागतील. तर तुमचा 7-12 कोरा होईल, नाहीतर व्याजाचे चक्र सुरू राहील. शेतकरी बांधवांना ही माहिती तुम्हाला यासाठी देते, कारण मागच्या कर्जमाफीत हजारो शेतकरी केवळ KYC न केल्यामुळे लाभांपासून वंचित राहिले होते. तोच प्रकार यावेळी होऊ नये म्हणून तुम्ही जर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून असाल तर तुमच्या या जिल्ह्यातील स्वतंत्र यादी लवकरच सुरू येणार आहे. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा व्हिडिओ फक्त स्वतः बघू नका. आपल्या गावातील शेतकरी ग्रुपवर आणि मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण माहिती अभावी कोणाचं नुकसान होऊ नये हीच आपली भावना आहे. आता मला कमेंट्समध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमचं कर्ज नेमकं कोणत्या बँकेत आहे? जिल्हा बँक आहे की सरकारी बँक? कारण बँक नसते, नियम थोडा बदल असू शकतो. तुम्ही तुमची बँक कमेंटमध्ये लिहिली तर मी तुमच्या बँकसाठी नेमका कोणता नियम आहे त्यावरचा पुढचा व्हिडिओ बनवू शकेन. आणि हो, तुम्हाला जर या योजनेची पात्र लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलवर पाहायची असेल तर कमेंटमध्ये पाहिजे असं टाईप करा. जर जास्त कमेंट्स आल्या तर मी यादी डाउनलोड करायची याचा व्हिडिओ उद्याच घेऊन येईन.